CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। आज पर्यावरण दिन आहे आणि याच दिनाच्या निमित्ताने बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात स्वच्छता मोहीम राबवत हा पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। वन्यजीव सोयरे ग्रुपच्या वतीने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गेल्या 10 वर्षापासून वन विभागाच्या सहकार्याने ज्ञानगंगा अभयारण्यात स्वच्छता मोहीम राबवली जाते। यावर्षी देखील पहाटेपासूनच ही मोहीम राबवत रस्त्याच्या दुतर्फा पडलेल्या तब्बल 22 पोते काचेच्या आणि प्लास्टिकच्या बॉटल गोळा करण्यात आल्या। त्याचबरोबर जंगल सफारीसाठी येणाऱ्या किंवा जंगलातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी वन्य प्राण्यांना इजा होईल असे कृत्य करू नये। काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बॉटल वगैरे तर इतर साहित्य जंगल परिसरात टाकू नये असे आवाहन देखील करण्यात आले। या मोहिमेमध्ये वन्यजीव सोयरे ग्रुपचे सर्व सदस्य त्याचबरोबर वन विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गेल्या 10 वर्षात याच ग्रुपच्या वतीने आजपर्यंत तब्बल 261 पोते काचेच्या आणि प्लास्टिकच्या बॉटल त्याचबरोबर इतर टाकाऊ साहित्य गोळा केले। आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन्यजीव सोयरेतर्फे जंगल साफसफाई मोहीम सुरू केलेली होती। आज सकाळी 7 वाजेपासून आम्ही ही मोहीम राबवत आहोत। या मोहिमेत 21 पोते कचरा, जी फुटलेल्या काचेच्या बाटल्या होत्या, काही काच होते, गाड्यांचे फुटलेले काच होते, पाण्याच्या बाटल्या होत्या, अशा विविध प्रकारचा कचरा, जैविक कचरा जो जनावरांना घातक होता तो आम्ही जमा केलेला आहे। आणि जनतेंना एक आवाहन करतो, वन्यजीव सोयरेतर्फे एक आवाहन करतो की कृपया जंगलातून कोणताही काच वगैरे फुटलेल्या बाटल्या फेकू नये, ज्यामुळे जनावरांना इजा होऊ नये, तेवढी फक्त काळजी घ्यावी। धन्यवाद। जय वन्यजीव सोयरे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।